तर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे एकीकडे जोरदार कौतुक सुरू आहे, पण दुसरीकडे त्यांच्याच विभागातील कर्मचारी आता मुंढेंच्या कार्यपद्धतीला वैतागल्याचं चित्र समोर आलेलं आहे। कामाचा ताण वाढल्यानं छत्रपती संभाजीनगरच्या फूड टेस्टिंग लॅबच्या कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री नरहरी झिरवळ यांनाच निवेदन देत तक्रारींचा पाढा वाचलेला आहे। बघूया। तुकाराम मुंढेंविरोधात कर्मचाऱ्यांचा यल्गार। कामाचा अतिताण आमची सुटका करा। फूड टेस्टिंग लॅब कर्मचाऱ्यांचं झिरवाळांना साकडं। मुंढेंची धडाकेबाज कारवाई, कर्मचाऱ्यांची गोची। तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनं राज्यातील हॉटेल चालकांचे धाबे दणाणले। अन्न सुरक्षेत कुठलीही तडजोड सहन करणार नाही असा इशारा मुंढेंनी दिला। धडाकेबाज कारवाईला सुरुवात झाली। राज्यातील अनेक हॉटेल बंद झाले। अनेक ठिकाणांवरून शेकडो नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये यायला लागले। अन्न आणि औषध प्रशासनाच्या राज्यात अवघ्या 3 प्रयोगशाळा आहेत, एक मुंबईत, एक नागपुरात आणि एक छत्रपती संभाजीनगरमध्ये। आधी इथं महिन्याला 400 सॅम्पल्स यायचे, आता मात्र महिन्याला 800 ते 1000 नमुने तपासणीला यायला लागले। त्यामुळे सॅम्पल्स तपासणी अवघड झाली। त्यात तुकाराम मुंढेंनी प्रयोगशाळेत सकाळी 7 वाजताची एक शिफ्ट आणि दुपारी 12 वाजताची एक शिफ्ट अशा 2 शिफ्ट केल्या। शनिवार रविवारच्या सुट्ट्यातही तुर्तास रद्द केल्या। या सगळ्या धडाकेबाज कामांमुळे कर्मचारी वैतागले। अपुरं मनुष्यबळ, त्यांचं वाढीव का, यामुळे संभाजीनगरच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी थेट अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवळ यांनाच तक्रारीचं निवेदन पाठवलं, ज्यात प्रमुख 8 तक्रारी आहेत। प्रयोगशाळेची कामाची वेळ शासन निर्णयापेक्षा वाढवण्यात आली। 2 शिफ्टमध्ये काम करण्याचे आदेश दिले। शनिवार रविवार आणि शासकीय सुट्ट्यांनाही काम करण्याचे आदेश दिले। पुरेसं मनुष्यबळ नसताना वाढीव कामाचा ताण वाढत असल्याची तक्रार केली। रोज मोठ्या प्रमाणात नमुने येत असल्यानं वेळेत अहवाल देणं कठीण बनल्याची तक्रार। प्रयोगशाळेत सहाय्यक सफाई कर्मचारी, इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता, अतिरिक्त काम करूनही ओव्हरटाईम बदली रजेचा लाभ मिळत नसल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली। सातत्यानं वाढलेल्या कामामुळे मानसिक शारीरिक ताण वाढल्याचा दावा। याचा नमुन्यांच्या विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी वर्तवली। या तक्रारी करतानाच अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी काही मागण्याही मंत्री झिरवळांकडे केल्या। शासन निर्णयानुसार पूर्वीची कार्यालयीन वेळ लागू करावी, 2 शिफ्टची कार्यपद्धती तात्काळ बंद करावी, शनिवार रविवार शासकीय सुट्ट्यांवरील सक्तीचं काम थांबवावं, रिक्त पदं तातडीनं भरून मनुष्यबळ वाढवावं, अतिरिक्त कामाचा मोबदला किंवा बदल्यात सुट्टी द्यावी। सॅम्पल वाढले, काम काही कमी झालेलं नाही, काम सुद्धा वाढलेलं आहे। जे मनुष्यबळ कमी आहे ते वाढवलं तरच काम होतील ना। काम करण्याला नकार नाहीये, पण मनुष्यबळ वाढवलं तर मग संख्या आउटपुट जास्त बाहेर पडेल ना। कमी मनुष्यबळावर जास्त आउटपुट बाहेर निघू शकत नाही। ते 1 महिना 2 महिना ठीक आहे, त्याच्यानंतर तुमची बॉडी पण साथ नाही देत ना। या सर्व प्रकारांनंतर तक्रार करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस आल्याचं कर्मचारी सांगतात। मात्र याबाबत सगळ्याच पक्षाचे नेते सावध भूमिका घेताना दिसत आहेत। त्यांनी काय काय केलं, कुठे कुठे धाडी घातल्या, कोणाकोणाला करे केलं, बेकरी बिकरी हे ठीक आहे। दूध या विषयात त्यांनी जे केलं आहे ना, त्यातून सर्वसामान्य माता मुलांना जे बोगस दूध पाजायला लागतं त्यातून ती खुशच आहे की या माणसाने सगळं बोगस दूध बंद केलं। ते बोगस दुधामध्ये नुसतं बोगस म्हणजे पाणी नाही आहे, तर अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या शरीराला घातक आहेत। असं असतानाही त्यांच्याबद्दल कंप्लेंट असू शकतात ना, त्याची दखल मुख्यमंत्री घेतील। गेल्या काही वर्षांमध्ये तिथं त्या डिपार्टमेंटमध्ये कामच झालं नसेल आणि जे करायला पाहिजे ते केलं नसेल, तर काही प्रमाणात आता लोड वाढला असेल। आता जे तुकाराम मुंढे भाऊ जे काम करतायत, अधिकारी आहेत, चांगलं काम करतायत, तर असं कंप्लेंट करून आपल्या जबाबदारीपासून आपल्याला पळता येत नसतं। तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनं अनेक हॉटेलचं पितळ उघडं पडलं। पोटात विष जात होतं की अन्न, हेही आता उघड झालंय। पण हे सर्व करतानाच विभागाच्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या अशी मागणी हे कर्मचारी करतात। त्यामुळे आता या सगळ्याला तुकाराम मुंढे आणि राज्य सरकार कसं उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं। विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर।